तर नमस्कार मंडळी, सगळ्यात अगोदर वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आज होता संडे आणि संडेला आमचं ठरतच नव्हतं कुठे जायचं. मुलं म्हणत होती बीचवरती जायचं आणि मी म्हणत होती मंदिरात जायचं. मग शेवटी मीच जिंकले आणि आम्ही मंदिरात आलो. मंदिरात आल्यानंतर योगायोगाने इथे कोणता तरी असा कार्यक्रम होता. तिथे गेल्यानंतर समजलं इथला जत्रोत्सव सुरू झालेला आहे आणि योग किती भारी की आजच सुरू झाला आणि आम्ही तिथे पोचलो. आणि मंदिरात एंट्री करतानाच तिथून आतून पालखी बाहेर निघत होती, जी की मंदिराला पूर्ण राऊंड मारून येणार होती. आणि तुम्ही बघू शकता मंदिरात शिरतानाच माझं इथल्या देवीच्या पालखीचं खूप जवळून असं दर्शन झालं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही म्हटलं पालखीसोबत आपण राऊंड मारून येऊया. परंतु आम्ही दर्शनाला आत गेल्यानंतर पालखी थोडी पुढे गेली. नंतर आम्ही देवीचे दर्शन घेतले आणि थोडा वेळ इथे बसलो. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेरचा परिसर इतका सुंदर आहे आणि इतका म्हणजे तिथं इतकं असं रमून जातं ना, खूप सुंदर आहे आणि खूप मोठा एरिया आहे. इथे जसं मंदिर आहे तसंच त्यांची याच मंदिराच्या ट्रस्टची स्कूलसुद्धा आहे आणि आम्ही इथे सानवीला इथेच याच स्कूलमध्ये आम्ही घालणार आहोत, कारण इथे मराठी संस्कृती खूप छान पद्धतीने जपली जाते. तर इथे ज्या पद्धतीने म्हणजे खूप बाहेरचे लोकसुद्धा फिरायला येतात. सार्वजनिक पर्यटन स्थळ म्हणूनसुद्धा हे ठिकाण आहे आणि आम्ही खूप सारे फोटोज वगैरे काढले. आणि तोपर्यंत पालखी खूप पुढे गेली होती. त्याच्यानंतर आम्ही इथे आलो. इथे खूप सारे फिश आहेत, जे की थोडं तलावासारखं आहे. काय ते मंदिराच्या बाहेर कुंड वगैरे असतो तसं आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे फिश आहेत. अगोदर आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा इथे खूप रंगीत फिश होते. यावेळी आम्हाला फक्त ब्लॅक कलरचे दिसले आणि कासवही दिसलं. त्याच्यानंतर सानू बोलली मला थोडं खेळायचं आहे. तर स्कूल असल्यामुळे या अशा गोष्टीसुद्धा आहेत आणि सानूला आम्ही खेळण्यासाठी घेऊन गेलोच. तोपर्यंत मागच्या बाजूने तुम्ही बघू शकता पालखी आली होती. तर इथे ज्या मुली परफॉर्म करत आहेत, टाळ वगैरे वाजत आहेत ना, त्या या स्कूलमधल्या आहेत आणि ही मुलंसुद्धा ह्या स्कूलमधल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने त्यांचं ते काम चाललेलं आहे. गोव्यामध्ये ही अशी संस्कृती बघायला क्वचितच भेटते आणि खूप छान वाटलं. मनाला प्रसन्न करणारं हे दृश्य आम्ही एन्जॉय केलं आणि तुम्ही एन्जॉय करा.